हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मंगल मोरे छान छान रेसिपीजमध्ये. तर फ्रेंड्स, आता छान असा पाऊस पडत आहे आणि जेव्हा बाहेर पाऊस कोसळत असतो तेव्हा चमचमीत खायची इच्छा होते. तर चला म्हटलं आज काय बनवूया. तर आज आपण गुलगुले बनवणार आहोत. तर त्याकरिता मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे, त्याच्यानंतर खसखस भाजून घेतलेली आहे 2 चमचे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे. तर आता मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण गूळ घालूया. गूळ वितळवून घ्यायचा त्यामध्ये छान. तर फ्रेंड्स, गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे. आता हे गुळाचं पाणी आपण आता गाळून घेणार आहोत. फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे. आता त्यामध्ये खसखस आणि सुंठ पावडर घालते. आता गव्हाचं पीठ घालते 1 वाटी पहिले. पिठामध्ये मी 1 चमचा तूप घालते. दुसरी वाटी पीठ घालते. थोडं थोडं घालायचं. डाळीचं पीठ घालते. थोडं थोडं घालायचं पीठ. आपण भजीसाठी पीठ करतो ना, तसं करायचं. तर फ्रेंड्स, आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागलेलं आहे. पाऊण वाटी गूळ, 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी डाळीचं पीठ यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. डोश्याला करतो ना आपण, तसं हे बॅटर करायचं. आता तवा छान तापलेला आहे आपला. सर्वात प्रथम आपण तेल घालूया. गॅस कमी वर ठेवते. साईडने पण असं तेल सोडायचं. थोडा गॅस फुल करते.